आज आपण पाहणार आहोत मुंबईतील एक थरारक आणि धक्कादायक गुन्ह्याची कथा। 2 डिसेंबर 2019 मुंबईतील माहीम बीच। सायंकाळी साधारण 4:30 वाजता स्थानिक पोलिसांना एक संशयास्पद सुटकेस आढळून आली। ही सुटकेस समुद्राच्या लाटांबरोबर किनाऱ्यावर आली होती। पोलिसांनी सुटकेस उघडली आणि जे दिसले ते पाहून त्यांचेही डोळे विस्फारले गेले। त्या बॅगेत माणसाचे तुकडे होते। उजवा पाय आणि डावा हात एवढेच नाही तर ते अवयव अर्धवट कुजलेले होते। पण हा मृतदेह नेमका कोणाचा होता? त्याची हत्या का आणि कोणी केली हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळणार आहे। सुटकेस सापडून 24 तास झाले होते पण अजून त्या व्यक्तीची ओळख पटली नव्हती। सायन रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाने त्या बॅगेत सापडलेल्या हातांच्या बोटांवर शाई आढळली। याचा अर्थ काही दिवसांपूर्वीच त्या व्यक्तीने मतदान केले होते। पोलिसांना अजूनही डेड बॉडीची ओळख पटली नव्हती। पोलिसांनी पुन्हा सुटकेस चेक केली। त्यामध्ये त्यांना 2 शर्ट आणि 3 पॅन्ट्स देखील आढळून आले। यातील एक शर्ट रेडीमेड होता तर दुसरा मुंबईतील एका टेलरकडून शिवलेला होता। तो शर्ट मुंबईच्या कुर्ला भागात असलेल्या अल्मो मेन्स वेअर मधून शिवला होता। त्या शर्टाच्या तुकड्याच्या आधारे बिल बुक मधून माहिती मिळाली। त्या व्यक्तीचे नाव होते बेनेट रोबेलो। पण बिलवर बेनेट रोबेलोचा फोन नंबर किंवा ॲड्रेस नव्हता। आजच्या काळात सोशल मीडिया एक मोठा साधन आहे। ते फेसबुकवर बेनेट रोबेलो नाव शोधतात आणि असंख्य प्रोफाईल समोर येतात, पण यातून योग्य व्यक्ती ओळखणे कठीण होते। अचानक एका प्रोफाईलवर क्लिक करताच पोलिसांना काही फोटो सापडतात। हाफ टी शर्ट आणि हाफ पॅन्ट घातलेला व्यक्ती, ज्याचे शरीर सूटकेसमध्ये मिळालेल्या अवयवांसारखे दिसत होते। या प्रोफाईलमधून पोलिसांना आणखी माहिती मिळते। बेनेट रोबेलो हा एक म्युझिशियन होता। त्याच्या फेसबुक अकाउंटवर एका राजकीय पक्षाचा आयडी कार्ड देखील पोस्ट केला होता, ज्यावर त्याचा पत्ता आणि मोबाईल नंबर होता। पोलीस त्याला कॉल करतात पण फोन बंद असतो। पत्ता मिळाल्यानंतर ते तिथे पोहोचतात पण घराला कुलूप असते। त्यामुळे आता त्यांना खात्री पटते की मृतदेह हा बेनेट रोबेलोचाच आहे। पोलिसांना शेजाऱ्यांनी सांगितले की बेनेट काही दिवसांपासून दिसले नाही। शिवाय त्यांची मुलगी आराध्या पाटीलही गायब होती। पोलिसांना आता संशय आला की या प्रकरणाचा आराध्यासोबत काहीतरी संबंध असावा। पोलीस आराध्याचा मोबाईल क्रमांक ट्रॅक करू लागले। तिचा फोन काही काळानंतर ऑन झाला आणि तो घाटकोपर भागात लोकेट झाला। पोलिसांनी तिथे जाऊन आराध्याला शोधून काढले। तिला विचारणा केली असता सुरुवातीला तिने सांगितले की तिचे वडील म्युझिक कॉन्सर्टसाठी बाहेर गेले आहे। मात्र पोलिसांनी तिच्यासमोर तिची डायरी ठेवली, ज्यामध्ये तिने लिहिले होते की डॅड, आय एम सॉरी, रियली सॉरी, गॉड सॉरी फॉर यू, आई एम बैड गर्ल, जिसने मुझे रेहनी घर दिया उसी को मैंने मार दिया, सॉरी सॉरी। हे वाचताच ती ढसाळसा रडू लागली आणि अखेर तिने गुन्ह्याची कबुली दिली। तिने सांगितले की ऑगस्ट महिन्यात मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात आराध्याची एका 16 वर्षाच्या मुलाशी भेट झाली। आराध्या 18 वर्षांची होती। दोघे मंदिरात दर्शनासाठी आले होते। तिथेच त्यांच्यात गप्पा झाल्या। हळूहळू त्यांच्यात एक वेगळंच नातं निर्माण झालं। त्या पहिल्या भेटीतच त्यांनी एकमेकांचे फोन नंबर एक्सचेंज केले। फोन कॉल्स सुरू झाले, मग व्हॉट्सअप मेसेजेस, आणि हळूहळू दोघेही रिलेशनशिपमध्ये आले। आराध्या तिच्या प्रियकरावर पूर्ण विश्वास ठेवू लागली आणि तीच प्रत्येक गुपित त्याच्यासोबत शेअर करू लागली। एका दिवशी तिने त्याला एक धक्कादायक सत्य सांगितलं, माझे वडील खरे वडील नाही। त्यांनी मला लहानपणी दत्तक घेतलं होतं। त्यांनी माझे संगोपन केली, मला सर्व काही दिलं, पण काही वेळा ते माझ्यावर अत्याचार करायचे। हे ऐकताच प्रियकराचा संताप अनावर झाला। तो माणूस तुझ्यावर असे अत्याचार करत होता आणि तू गप्प का बसलीस? पोलिसात तक्रार का दिली नाहीस? मला आधी का नाही सांगितलं? तो वारंवार आराध्याला सांगत राहिला, अशा माणसाला जगायचा काहीही अधिकार नाही। त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी। प्रियकराच्या सततच्या बोलण्याने आराध्याच्या मनात द्वेष आणि संताप निर्माण होत होता आणि शेवटी तिने ठरवलं आपल्या वडिलांना संपवायचं। 26 नोव्हेंबर 2019 रोजी बेनेट रोबेलो घरी येताच दोघांनी त्यांच्यावर हल्ला केला। आधी त्याला लोखंडी वस्तूने मारहाण केली, मग त्याला विषारी स्प्रे दिला, तरीही तो वाचला। शेवटी त्याला चाकूने सपासप वार करून ठार मारण्यात आले। खून झाल्यानंतर या दोघांनी बेनेट रोबेलोचे शरीर तुकडे तुकडे करून वेगवेगळ्या सुटकेसमध्ये भरले। त्यांनी काही सुटकेसेस मिठी नदीत टाकल्या
पण एक सुटकेस समुद्राच्या लाटांमुळे माहीम बीचवर आली आणि पोलिसांना हा भयंकर खून उघडकीस आला. पोलिसांनी आराध्याला अटक केली. तिच्या प्रियकराला बालसुधार गृहात पाठवण्यात आले. एका साध्या शर्टवरील टॅगमुळे पोलिसांनी हा गुंतागुंतीचा खून सोडवला. तर मित्रांनो, ही होती एक सत्य घटना. व्हिडिओच्या एंडला या घटनेतील काही खरे फोटो ऍड केले आहे, ते नक्की बघा. ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.